तुमची लव्ह रेसिपी कोणती, ज्या पदार्थावरती झालेल्या भांडणाचं पॅचअप होतं? आमची प्रेमाची रेसिपी आहे खानदेशी वांग्याचं भरीत. अरे भाऊ, तू पुण्याचा, आम्ही खानदेशचे असं होय, मी कोकणातली. असं एकदम असं आहे. असं होय. आणि मी भरतावर पटवलंय हिला. तर ती आमची जी हिस्टॉरिक मीटिंग झाली, हा त्याच्यात एकमेकांचे पॉइंट्स ऐकले, हा. ठरलं ओके चला आपण विचार करूयात. त्याच्यानंतर हा घरी गेला आणि सांगितलं की माझी एक मैत्रीण आहे, तिला वांग्याचं भरीत खूप आवडतं, आई तू बनवशील. आणि तेव्हा आमची जळगाववरनं तापी नदीची छान वांगी आलेली आणि मला माहिती होतं सावनीला भरीत खूप आवडतं. वा. तिला म्हटलं ये घरी आपण गप्पा मारू, मस्त जीवया. पण आशिष चेहऱ्यावरून वाटतो तेवढा असा, म्हणजे त्याचे प्लॅन्स त्याच्या डोक्यामध्ये अरे चालू रे. असतात. फुल फुल आणि शिताफीने हुशारीने करतो तो, है ना. एकदम. चला आता आपण खानदेशी भरताकडे जाऊया. लागणारं साहित्य पटकन घेऊन या. तर ही जोडी आपल्यासाठी करणार आहे यांची लव्ह रेसिपी खानदेशी वांग्याचं भरीत. आणि कौतुकाची गोष्ट अशी की येताना ही जोडी हे खानदेशी वांग घेऊन आलेली आहे. क्या बात है. अशी जोडी आतापर्यंत या मंचावरती आली नव्हती. चांगलंय. वा वा वा. सांगा लागणारं साहित्य. तर हे पांढरं हिरवं असं वांग आहे, जे एरवी आपल्या शहरात पुण्या मुंबईत जे मिळतं तसं हे नाहीये. हा, थोडक्यात दुधी भोपळ्यालाही लाजवेल असं वांग. करेक्ट. पातीचा कांदा चिरलेला, हं. शेंगदाणे साल न काढलेले अख्खे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे, कोथिंबीर चवीसाठी, सुकं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, मोहरी, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ. आता जिरं मोहरी हे ऑप्शनल आहे. काही लोक जिरं मोहरी घालतात, काही लोक घालत नाहीत, काही लोक हिंग घालतात, काही लोक घालत नाहीत. मी आता हिंग घेतलेलं नाही, पण आपण घेऊ शकतो. चला आता ह्याच्या कृतीकडे बोलूया. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपण वांग भाजून घ्यायचंय. त्याला एक तेलाचा हात लावायचा आहे. तुम्ही करणार आहात का हे काम? नाही बरं. आशिषराव, ते फिरवता येईल ना वांग? या मिरच्या किती तिखट आहेत काही कल्पना? मस्त. भरपूर तिखट आहेत. हो. आणि मला तिखटच आवडतात. मला पण. म्हणजे तिखट प्रचंड तिखट काय. त्याच्या मिरच्या पण खाऊ शकतो. कच्च्या मिरच्या पण खाते. खूप छान. मला खूप आवडतं. त्याच्यात थोडंसं तेल घालूया आणि मिरच्या भाजून घेऊया. तुमच्या घरी आता तुमची मुलगी पण आहे ना? हो. किती वर्षांची? 4 वर्षांची. मग आता बाबा पॅथॉलॉजी मध्ये बिझी, आई गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये बिझी. हो. मग बाळाला पालकांचा आणि पालकांना बाळाचा सहवास किती लाभतो? वी बिलीव्ह इन क्वालिटी टाइम. म्हणजे वेळ किती स्पेंड करतो त्यापेक्षा तो कसा स्पेंड करतो ह्याच्यावर आमचा जास्ती भर असतो. बर. म्हणजे जरी आम्ही दिवसभरात तिला रात्रीच भेटलो तरी ते रात्रीचे 2 तास आम्ही पूर्णतः तिच्याबरोबर स्पेंड करतो. खूप आणि छान. आमचं एक रात्रीचं रुटीन ठरलंय की मी रोज रात्री तिला रामायणातल्या गोष्टी सांगतो वा. आणि सावनी कृष्णाच्या गोष्टी सांगतो. किती छान. आणि आणि- तिला रामरक्षा ऐकल्याशिवाय झोप येत. किती छान. वा, आणि वा. ती नेहमी म्हणजे सावनी बऱ्याच वेळा आउट ऑफ पुणे असते, तर रात्री मग मुंबईत तिला आठवण येते आईची. तर एक दिवशी असंच झालं, आई कधी येणार आहे, मला खूप आठवण येते. मग मी खोटं सांगितलं, अगं उद्याच येणार आहे. तर मग तिने कूस वळवली आणि मला 2 मिनिटांनी हळूच ऐकवत, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागर. मी इतका छान तिच्या डोक्यावरनं हात फिरवला, म्हटलं झोप बाळा झोप. मी नाही, आई पण कामच करायला गेली. किती छान.